मित्रांनो, माझं इथे येणं अचानक झालं आहे. मी अंधेरीतून सफाळे आणि सफाळ्यातून एडवण या ठिकाणी आलो आणि मला असं कळलं की आशापुरी मातेचं एक स्वयंभू देवस्थान आहे, म्हणून मी इथे बघायला आलो आहे आणि तुम्हालाही दाखवतो. आणि एकाच ठिकाणी 3 देवींचं दर्शन होतं. सफाळे रेल्वे स्टेशनच्या बाहेरून आपणास एडवण या ठिकाणी रिक्षा किंवा एसटीने आपण जाऊ शकतो. रेल्वे स्टेशन ते एडवण हा 10 ते 12 किलोमीटरचा प्रवास आहे आणि त्यासाठी 25 रुपये प्रवास भाडे मित्रांनो आहे. हे एडवण गावाचं लास्ट स्टॉप आहे. मी इथे आता उतरणार आणि माझ्या उजव्या हाताला जो रस्ता आहे त्या दिशेने मी गावातून पुढे जाणार आहे. मित्रांनो, ह्या रस्त्याने मी चाललोय. दोन्ही साईडला केळीची बाग आहे आणि शेती सुद्धा आहे. पुढे सुद्धा बाग आहे. हा गावातून रस्ता जातो आणि जवळजवळ 2 किलोमीटरचा हा रस्ता आहे मंदिरापर्यंत. तिकडे मंदिर आहे समोर आणि त्या मंदिराकडे आपण जायचं आहे. बघा, इथे मंदिर आहे आणि हा मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. दोन्ही साईडला खाडी आहे आणि हा रस्ता नवीनच बनवलेला आहे. ही खाडी आपण पोहोचलो. समोर गेट दिसतोय. आशापुरी देवस्थान ट्रस्ट एडवण इथे आहे आणि इथे देवीचा हा घोडा आहे, ते वाहन आहे. ते बसायला व्यवस्था केली आहे व्यवस्थित. इथे आपण बसू शकतो, मुलं खेळू शकतात. इथे पार्किंग आहे. रस्ता मंदिराकडे सरळ रस्ता जातो. चाणाजूलाच हे वसलेलं मंदिर आहे. मी इकडे चाललोय मंदिराकडे. इथूनच जायचंय का आतमध्ये? इथून खाली चाललोय मित्रांनो. हे मुख्य प्रवेशद्वार आहे. 7-8 पायऱ्या उतरल्यानंतर सर्वप्रथम डाव्या हाताला आई एकविरा मातेचं दर्शन होतं. मी ते दर्शन घेऊन पुढे सरकलो की उजव्या हाताला या गुंफेत विराजमान झालेले आई आशापुरी मातेचं दर्शन होतं. ती आई जीवदानी माता आहे. असं उभं राहा. तिला पण घे, सियाला पण. इथून बाहेर जायचंय. इथून बाहेर जायचं आहे. नुसतं बाहेर पडावं लागतं मित्रांनो. फायनली आम्ही बाहेर आलो. छान आहे वातावरण. रंगाचा समुद्र आहे, खाडी आहे आणि समोरच एक मंदिर आहे बघा. हा जो माझ्या मागे जो डोंगर दिसतो ना, त्या डोंगराच्या खाली देवी आहे आणि बघा झाडी आहे. इथे हा बोर्ड आहे. इथून सुद्धा जायला एक मार्ग आहे. बघूया काय आहे तिकडे. वरती डोंगरावर सुद्धा देवी आहे. म्हणून असं पायऱ्यांवर जायचं.
असा आहे, सुंदर असा आहे नजारा बघायला मिळतो इथे. मातेची पाऊलं आहे तिथे. आणि हा समोर जो ध्वज दिसतोय ह्याच्या खालीच दुसरं एक मंदिर आहे. हा असा समुद्र आहे, अशी एक टेकडी आहे वरती. आणि इथून असं जर बघितलं आणि हा बरोबर इथे खाली आशापुरा मातेचं मंदिर आहे. आणि ते स्वयं. मित्रांनो, असं सांगितलं जातं की प्राचीन काळी देवी देवता योगिनी बनून भूतलावर येत असत आणि जोगवा मागत फिरत असत. एकूण 7 बहिणी असलेल्या या देवी म्हणजे एकविरा देवी, महालक्ष्मी देवी, वज्रेश्वरी देवी, शीतला देवी, हरंबा देवी, सत्वा देवी आणि आशापुरी देवी या देवतांनी आपले अधिष्ठान निसर्गरम्य अशा परिसरात केलेले आहे. सन 1422 ते 1234 या कालखंडात पोर्तुगीजांनी स्थानिक लोकांवर अत्याचार आणि धर्मप्रसार करण्यास सुरुवात केली. देवी चमत्काराने याच टेकडीच्या भुयारावरून असंख्य असे मोठे मोठे भुंगे फिरू लागले. त्याने फिरंग्यांना चावून चावून सळोकी पळो करून सोडले. अखेर दृष्ट फिरंग्यांच्या विळख्यातून बेटाची सुटका केली आणि बेटाचे महत्त्व वाढले. आशापुरी म्हणजे भक्तांची आशा पूर्ण करणारी आणि एक जागृत देवता म्हणून या देवीचे नाव आशापुरी हे असे पडलेले आहे. मित्रांनो, हे कारभारी डोखरी आजी मंदिर आहे. हे बंद आहे. मी तुम्हाला आतमध्ये जाऊन तुम्हाला व्हिडिओने दाखव. मी तुम्हाला बाहेरून दाखवतो. मित्रांनो, कोळी बांधवांच्या वसाहतीतून जात असताना रस्त्याच्या कडेलाच होळी मातेचं दर्शन करून मी श्री स्वयंभू श्री शंकर मंदिराकडे निघालो. सुंदर अशी नंदीची मूर्ती पाहायला मिळते. सुंदर असं मंदिर आहे ते, शिवशंकराचं मंदिर आहे. आणि इकडे या बोटी आहेत मित्रांनो. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका. त्यामुळे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील. धन्यवाद.